गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या भागावर पेंदलाया हे गाव आहे, ज्या ठिकाणी 50 कुटुंब वास्तव्यास राहतात. यांच्याकडे आजोबापासून हे लोक शेती करीत आहेत, परंतु यांना वन विभागाने अजूनपर्यंत पट्टे दिले नाही. पट्ट्यांसाठी नेहमीच वन विभागाचे अधिकाऱ्यांचे चक्रा हे मारत आहेत, परंतु यांना अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांना पट्टे मिळालेले नाही. अनेक भागात जे आहे इंडस्ट्रियल एरियासाठी मोठ्या प्रमाणात जमीन देण्यात येत आहे, परंतु या आदिवासी शेतकऱ्यांना पट्टे न मिळाल्यामुळे हे शेतकरी चिंतित आहेत. तीनदा या शेतकऱ्यांना उपवन संरक्षक कार्यालय सिरोंची येथे बोलवण्यात आले आणि यांच्या बयान नोंदवून घेण्यात आला, परंतु यांचे आजोबा किंवा यांचे वडील जे आहेत शेती करत होते, यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आणि जुन्या काळात जल जंगल जमीन आदिवासींची अशी एक परंपरा होती, परंतु हे शेतकरी सध्या आपल्यासोबत आहेत. दादा, काय म्हणाल, तुमच्या गावाला पट्टे नाही आहेत का? पट्टे नाही आहेत दादा. किती वर्षापासून शेती करतात? 50 वर्षापासून करत आहे. आजोबा वगैरे करत होते, आता आमच्या बापाने करत आहे. आता अजूनही आम्हाला पट्टे नाही आहे. तर तुम्ही आता या कार्यालयात किती वेळ आले? 3 वेळा आला. तर पट्टे मिळण्याची अपेक्षा आहे का तुम्हाला? म्हणजे पट्टे मिळणार आवश्यकता आता नाही आहे. तर तुम्ही जिल्हा प्रशासनाला किंवा CCF कार्यालय किंवा पालकमंत्री यांना भेटणार का? नाही भेटला आहे. तर आपण बघू शकतो की हे शेतकरी जे आहेत 50 वर्षापासून शेती करीत आहेत, परंतु पट्ट्याअभावी अजूनही शेतकरी जे आहेत कार्यालयीन चक्रा मारत आहेत. आणि या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 एकर 3 एकर किंवा 5 एकर शेतीचे पट्टे हवे. 50 वर्षापासून करीत असलेली शेती जी आहे ते जाणार का अशी भीतीही या शेतकऱ्यांमध्ये आहे. तर वन विभाग किंवा जिल्हा प्रशासन व राज्याचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या बाबीला लक्षात घेऊन या पेंदला या गावाला जे आहेत पट्टे मंजूर करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडे इरफान, TV9 गडचिरोली सिरोंची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.